आशीर्वाद जोडून घेऊन देवाक तिच्या देण्यापासून आर्गाक दिनवासनी देऊन फादर सिरिल ब्रॅक्स आमच्या मध्ये हाजीर आसा. तुमच्या सगळ्यांच्या नावान फादर नेल्सन आणि हांव फादराक मायमोगाचो योग घालता. वॉर्म वेलकम फादर. फादर सिरिल प्रिन्सिपल जावन आसा सेंट झेवियर स्कूल बेळगांव. मागता मिसाचे बलिदान ताणें आमचे पासून भेटो आणि सायबीनमायच्या मागण्याने मध्यस्थी वरवीं आमकां देवाचो आशीर्वाद जोडून घेवं. तशेंच मोगाळ बाब म्हणून तुमकां जणेकल्याक ह्या मिसा बलिदानांत माय मोगाळचो येवकार. खेरीत आमी हे मीस भेटयता तुमच्या जणेकल्याच्या इतिहासा पासून सगळ्या प्यारेच्या लोकांच्या इतिहासा पासून. खेरीत आमच्या चेडवा भुरग्यां पासून सगळ्या भुरग्यां पासून मागुया हेचो दीस तांचे पासून भेटलेलो आसा. खेरीत मागुया जी आमची भाव भयणां कश्टा दुखान पिडेन वळवळ्यांत आसा तांकां सावध आनी भलायकी जी आपल्या काजराचो जल्माचो दीस मनयतात तांकां देवाचो आशिर्वाद. आयच्या दिसा सायबीन माय आर्गा आनी दिनवासनीचे दीस भेटयता. फ्रांसीस रुजाय गायस फॅमिली सायबीन माय आर्गा आनी दिनवासनीचे दीस भेटयता. सिल्वेस्टर फेराव सायबीन माय आर्गा आनी दिनवासनीचे दीस भेटयता. कार्मेलीन मिनास फेराव सायबीन माय आर्गा आनी दिनवासनीचे दीस भेटयता. क्रिस्टीन जेरन फर्नांडीस सायबीन माय आर्गा आनी दिनवासनीचे दीस भेटयता. मार्गरेट राजू फर्नांडीस. सगळी दिसा भेटयता आनी आमी जणेकली सायबीन माय आर्गा आनी दिनवासनीचे सगळ्यांच्या देण्यापासून मागुया एकामेका पासून त्या दिसा बलिदान. पुताचे आणि पवित्र आत्म्याचे नावांनी आमच्या सुमे जेजू ख्रिस्ताची कृपा देवाचो मोग आणि पवित्र आत्म्याचो एकवट तुमचे सोबे आसो. मोगाळ भावा भयणींनो, 9 दिसांची अद्भुत तयारी केल्या उपरांत आयज संतोषाच्या माळ्यांनी भरून सायबीन मायच्या जल्माचे परब संभ्रमून एक फॅमिली कशी जमा जाल्या. तशेंच चेडू भुरग्यांक आनी अस्तऱ्यांक मान दिवंक अर्दे मोलाचो हो दीस आमी मनयता. आयच्या पवित्र मिसा बलिदानाचो विशय सायबीन माय मागण्याचो आनी दरवर्षाचो नमुनो. सर्गींच्या मायेच्या जिविताचे नियाळ केल्या. सायबीन माय सगळे आपलो भावाक आनी पूर्वजो सर्व पदवेदार देवाचे थीर गण सांबाळलो आनी कश्टा त्रासाक फुडो केलो. आमच्या फॅमिलीन कश्ट पिडा त्रास वेगवेगळे प्रश्न आमच्या जिवितांत उपरासतात तेन्ना आमच्या सडवतळ जेजू ख्रिस्ताचेर आमचो आभार आनी भरवसो अदीक खोलावून तशेंच चेडू भुरग्यांचे आनी अस्तऱ्यांचे अत्याचार जाता तो पयस जावन चेडू भुरग्यांक आनी अस्तऱ्यांक मानान लेखून सायबीन मायच्या मजतीन ह्या पवित्र मिसा बलिदानांत खालते काय मागुया. मोगाळच्या भाव भयणींनो, हे मिसाचें बलिदान आमी सायबीन मायाच्या जल्मा दिसाचे परब आचरण करूंक हांगासर जमल्या आसता. सायबीन माया मुखांतर आमची सर्व मागणी, आमची तेसां, आमची कुटुंबां आनी आमच्या वैयक्तीक जिवीत आमी देवा मुखार हाडून
थोडो वेळ मौन राहून आम्ही केल्ल्या पातकांचो उगडास काढून देवाचे मोक्षाने मागया आणि देवाची कृपा आणि बेसांव आमचेर आणि आमच्या कुटुंबाचेर या मिसाच्या वेळार मागून घेवया. सांगातास आमच्या पातकांची दूख धरून देवाचे खालतीपणान मोक्षाने मागया. हांव पातकी हांवें जायती पातकां केल्या. हो म्हजो अपराध, हो म्हजो अपराध, हो म्हजो डपा. ह्या पाचात भुरग्याचो संपर्क सगळ्या दुखा आनी भोगता आनी तुमकां बाब तुमचे खातीर आमचे सर्वेश्वर देवाले विनंती करून प्रार्थना मागता. सरपदवेदार देवाची कापळत करून आणि आमची पातकां बक्षून आमकां ससनाच्या जिविता पावो.
सर्गीच्या बापा आमच्या सडोंडराक मनशा सैब दिवचे खातीर अगणित जाणवायेन आनी मोगान भाग्यवंत आमकार मरियेक तुवें जल्माक हाडली. हो तिचो जल्मा दीस व्हडा संतोशान आमी संभ्रमता. तुवें वेचून काडलेल्या जेजूचे आनी आमच्या आवयक फावो तो मान दिवंक आनी तिचो मोग करूंक आनी तिची देख आनी मजत घेवन बाबार्थान भरवशान आनी मोगान वाडत वचूंक तुजे भरपूर कृपा आमकां दी. क्रिस्तांच्या सोन्या वरवीं भाग्यवंत अकबर मरेच्या जन्माची परब इतिहास पुराव्याच्या पुस्तका वयले वाचप. पूण तूं बेतलेमाचे क्रेता जुदाच्या कुळामध्ये तूं भोवला. तरी इस्रायला वयर राजवट चलूच आसा तो म्हाका तुजे थांबून जल्म दिलो. ताचो आरंभ न्हय आतांचो पूण भपुर्विड्या काळाचो. त्या पासत ती जल्मा हाडची आसा ती जल्मा हाडी पर्यंत सरेस्कर ताका सांडून दितलो. उपरांत ताच्या भाव भयणींचो एक उरलेलो जमो इस्रायलाच्या मुक्ताधुराच्या एकवटान परतलो. तेन्ना सरेस्कराची पदवेक आनी आपल्या देवाच्या नांवाचो प्रताप पागून तो थीर रावलो आनी आपल्या हेंडाक चलयतलो. आनी ती भिरांती वेळेक धांवतली कित्याक तेन्ना तावन ताची पदवी पृथ्वीच्या शुभांचेर पर्यंत धांवतली आनी तोच शांतीचो कुंवर जातलो. देवाचे उतर. तुमचो जबाब सरेस्परा सवे हांव आनंदान परवडटा. हांव जाल्यार सरेस्परा तुज्या दया भोगाचेर पातळून आसा. तुज्या आदारान हांव सुटलो म्हणून आनंद भरीत जावन म्हजी काळीज. तुमचो जबाब सरेस्परा म्हाका खूब दाखयतलो. ताचे खातीर हांव ताका गायनां गायता. वरक्या सरेस्पराच्या नांवाक स्तोत्रां संगिता गायता. तुमचो जबाब भाग्यवंत पावलो रोमघराक बरयल्या चिटी विलेवासर. भाव भयणी सी कोण तसो मोग करता आनी आपले येवजणे प्रमाणे सापणाक ताणें आपयल्यान तांचे बराबर सगळे वापरून तांच्या बऱ्याक वापरतात हे आमी जाणा. कित्याक सापणाक देवान आदी फुडें वळखून काडल्यान तांणी आपल्या पुतांचो उपकार घेवन आनी असो तो साबार भाव भयणी मदलो मालगाड्यान सांगा ताणें आदींच विचला. जा कोणाक ताणें आदीं फुडें विचला तांकां ताणें आपणे दिला. आपल्या तांकां ताणें प्रामाणीकपणान दिला. प्रामाणीक केल्ल्यान ताणें तशीच महिमेवंत केला. देवाचे उतर. उद्गार.
जेसू क्रिस्ताच्या जल्माची खबर अशी ताचे आवय मारिया आणि जुसेफ लग्नाचे उतर झाले, पण ती एकटाय जेवचे आधीच ती पवित्र आत्म्या उद्देशी गर्भे जोडली मेली. तिच्या पती जुसेफ तिका कुप्ती जोडून दिवचे केले, कित्याक तो धर्मवंत मनीस असलो आणि तिचे नाव उगोवन ताका कशी नासली. ताणे कशी येवजले असताना ताका सोमनाथ सर्वेश्वराचो एक दूत दिश्टी पडलो. देवदूतान सांगले, जुसेफ दाविदाच्या पुता मरेक तुझी पुतीन कशी तुझ्या संगता घेऊन भिवू नका, कित्याक तेच्या उजवेयान गर्भ असा तो पवित्र आत्म्या उद्देशी सांभाळला. ती एक पुताक जोड दितली आणि तू ताका जेसू म्हणून नाव दवरतलाय, कित्याक तो आपले पुरजेक पाकांतरी सोडयतलो. सर्वेश्वरान पाकांनारां वरवीं कशें सांभाळलो. पळयान एक अंकवार चोरली गर्भेस जातली आणि ती एक पुताक जोड दितली आणि ताका इमानुएल म्हणजे आमचे मध्ये देव अशें नाव घातले. हे उतर पळयोन येवचे खातीर हे सगळे घडतले. जेसू क्रिस्ताचे शुभ वर्तमान हे मोगाच्या भाव भयणीनो, आयच्या या सायबीन मायाच्या परबेच्या दिसाक जायती तयारी आमी करून आयल्या. म्हणजे फाटल्या नोव्हेनाच्या दिसांनी जायत्या विशयांचे आमी नियाळ केला. We have been reflecting over so many things in order to prepare for this day. आणि आयच्या दिसा आमी अनेक विशयांचेर नियाळ करूया. Let's meditate, reflect on one more thing. आणि आयच्या दिसाचो विषय जावन आसा सायबीन माय मागण्याचो आणि भरोशाचो नमुनो म्हणून. Mother Mary is the model of prayer and hope. भाव भयणीनो, आमी हर एकलोय जल्मा दीस आचरण करता. भुरगीं तशें व्हडा भक्तीपणान आयकाय. एक उतार तुमी विसरूं नजो. हे आमी थोडी तुमच्या मुखार भाशेन सांगचो चड गरजेचो. त्या देखून कोणी न्हिदोन बसनाकाय. आयकाया बरें करून आयकाय. आमी तुमकां न्हिदोंक सोडिना. भाव भयणीनो, आमी आमचो जल्माचो दीस आचरण करता. कोणाकडे पयशे आसात ती जल्मा दीस आचरण करता. तातूंत कांय नवल ना. Nothing extraordinary in that. We celebrate our birthdays. No issue about that. पण आमच्या कातोलिक धर्मसभेंत आमी केवळ 3 व्यक्तींचो मात्र जल्मा दीस आचरण करता. Only 3 people whose birthday we celebrate in the Catholic Church. आणि या भविसभेन या देवस्तुतेंत आमी आचरण करता. पहिले डिसेंबर 25 जेजूचो बर्थडे आमी आचरण करता. जून 24 जुनाच्या 24 तारखेर आमी भाग्यवंत जुआंव बाप्तिस्ताचो बर्थडे जल्मा दीस आचरण करता. आणि आयच्या दिसा सप्टेंबर 8 तारखेर आमी आमच्या सर्गीच्या आवयचो जल्मा दीस आचरण करता. आता एक आमकां सवाल येता, जेजूचो जल्म, जेजू जल्माच्या कितल्याशा वर्सां पयले पोरण्या सोल्ल्यांत ताच्या विशयांत
उलयल्ले आमकां आयकूंक मेळटा. जायते प्रवादी फुडें येवच्या मेसाया जेजू विशांत पयलेंच आमकां सांगून दिता जेजू जल्मातलो म्हणून. म्हणजे जेजूचो सन the birth of Jesus was foretold in the Old Testament. पूण हांव तुमकां सांगता सायबीन मायेच्या विशांती आमकां पोरण्या सोल्ल्यांत आयकूंक मेळटा. एका स्त्रियेच्या जल्मा विशांत आमकां पोरण्या सोल्ल्यांत वाचूंक मेळटा. भाऊ भयणीनो, आज तुम्ही घरा वचून वाचा. फर्स्ट बुक ऑफ द बायबल जेनेसिस उत्पत्ती ग्रंथ थंयसर चॅप्टर 3 वर्स 15 वर तुम्ही वाचा. सगळ्यांकडे बायबल आसा म्हणून चिंता घेऊन जो बरोसो. इफ यू डोंट हॅव प्लीज हॅव द बायबल एट होम. उरले सगळे असता त्या देखून घरा वचून वो चॅप्टर काही सोदूंक वचनाका. फर्स्ट चॅप्टर उत्पत्ती ग्रंथ अध्याय 3 वर्स 15 थंयसर एका स्त्री विशांत बायबल उलयता आणि थंयसर देव सर्वेस्पोर देव देवसारा लागीं उलोवन अशें म्हणटा, तुजे मध्ये आणि स्त्रिये मध्ये हांव दुस्मानकाय आसा करतलो म्हणून. तुजे मध्ये आणि त्या स्त्रियेच्या संततेमध्ये हांव दुस्मानकाय आसा करतलो आणि ती स्त्री तुझे तुझी तकली पिठो करतली म्हणून. म्हणजे इंग्लिशान सांगचे जाल्यार बिटवीन यू अँड द वुमन I will bring about enmity म्हणून. and that woman will crush your head म्हणून. आणि ही स्त्री कोण? सायबीन माय जावन आसा आणि त्या स्त्रीची संतत कोण? जेजू जावन आसा. आणि तशेंच करता जेजू देवसाराचे बोड मोडता. सायबीन माय ते देवसाराचे बोड मोडता. म्हणजे सायबीन मायेचो जल्म या स्त्री विशय पोरण्या सोल्ल्यांत आमकां वाचूंक मेळटा. तितलेंच मात्र न्ही, या स्त्री विशांत या सायबीन माये विशांत नव्या सोल्ल्यान अकरेच्या बायबलाच्या अकरेच्या बुकान खंयचो अकरेचो बूक? व्हॉट इज द लास्ट बुक ऑफ द बायबल? रेवलेशन. उक्तापण प्रकाश रेवलेशन आमी इंग्लिशान म्हणटा, उक्तापण आमी म्हणटा. त्या बुकान घरा वचून वाचा चॅप्टर 12 वर्सेस 1 to 2. थंयसर आमकां एका स्त्री विशांत उलयल्ले आमी बायबलांत वाचता. थंयसर कितें सांगलां? एका स्त्री विशय सांगलां. ती स्त्री सुर्याक आपणाचे नेसन जावन ती न्हेसता. तिच्या पांयां तळा चंद्रेम आसा. तिच्या तकलेचेर 12 नखेत्राचो मुकुट आसा. आणि ती स्त्री गर्भस्थ जावन आसली म्हणून थंयसर आमकां वाचूंक मेळटा. ती स्त्री कोण? ती स्त्री जावन आसा सायबीन माय. तर भाव भयणीनो, हे जावन आसा हो जावन आसा विशय आमकां बायबलांत सायबीन माय विशांत आयकूंक मेळचो. आणि हांव फुडें वचून सांगता, खंयसर सायबीन माय आसा, खंयसर आमकां सायबीन आसा, थंयसर पवित्र कोण आसा, थंयसर देवाची कृपा आसा. Wherever Mary is present, there is holiness, there is sanctity आमी म्हणटा. म्हणजे मरी सायबीन माय आपल्या उपस्थितीन आजरपणान ती तो जागो पवित्र करता. खंयच्या कुटुंबांत अवकार सायबीन आसा ती कुटुंबां पवित्र जातात. त्या कुटुंबांत देवाची कृपा वाळटा. व्हेरी ट्रू. चड गरजेचे समजून घ्या भाव भयणीनो सारक्या रितीन. हांव तुमकां बायबलांतले हांव बेश्टेच वाऱ्यार उलयना. आय विल गिव यू 4-5 रेफरन्सेस. 5 दाखले हांव तुमच्या मुखार दवरता. खंयसर सायबीन माय आसा, थंयसर देवास कोण आसा, देवाची कृपा थंयसर आसा, पवित्र कोण थंयसर आसा. तर बायबलांतली ही 5 कुटुंबां खंयची?
मरियेन आपल्या मागण्यान आणि भरवशान पवित्र केली आणि कुरबेस्त केली. Which are those 5 families in the Bible that were sanctified by Mother Mary through her presence? आम्ही म्हणतो कधी ते 5 कुटुंब. पहिल्या कुटुंब भाऊ बहिणीनो तिचेच कुटुंब जोखीम आणि अन्नाचे कुटुंब. सायबीन माई त्या कुटुंबात जन्मली. त्या कुटुंबात जन्मल्यावरती जोखीम आणि अन्नाचे कुटुंब पवित्र झाले. देवाची कृपा त्या कुटुंबात वाढतली. कशें आमकां पळोवंक मेळटा. पयल्या स्वातेर त्या कुटुंबात 2 महान संत आसात जाले. जोखीमाक आमी संत जोखीम आमी म्हणटा. एन्नाक आमी संत अन्ना आमी म्हणटा. 2 संत त्या कुटुंबात जल्माले. तितले मात्र नाही, या कुटुंबात 2 स्त्रियो विचित्र रीतीन देवाच्या कृपेन गर्भस्थ जाता. 2 women become pregnant in that family. They conceive in that family. पहिले अन्ना सायबीन माय मरियेक गर्भस्थ जाता. दुसरे मरी जेजूक गर्भस्थ जाता देवाच्या कृपेन. 2 कारणांवयली. तिसरे कारण हे कुटुंब पवित्र जाता. कित्याक म्हळ्यार देवाचो बडवो एंजल ऑफ गॉड त्या कुटुंबाची भेट करता. आम्ही आमच्या कुटुंबात एक फादर या सिस्टर आयली तर जाल्यार कितें म्हणटा आमच्या कुटुंबात फादर आयलो सिस्टर आयली म्हणटा. एक बेसांव तशें आमी चिंतता. ह्या कुटुंबात देवाचो बडवो त्या कुटुंबात त्या कुटुंबाची भेट करता. कितले पवित्र ते कुटुंब भाव भयणीनो. तितले मात्र न्ही, त्या कुटुंबात देवाची आवय जल्माता. त्या कुटुंबात जेजू जल्माता त्या सायबीन माय. या खातीर कारण कित्याक हे कुटुंब इतले पवित्र जाले जाल्यार हाका कारण कितें? व्हॉट इज द रिजन व्हाय दॅट फॅमिली बिकेम सो सॅंक्टिफाईड अँड सो होली? कारण एकच, सायबीन माय. सायबीन माय त्या कुटुंबात आसली. हे पयले कुटुंब बायबलांतले. द सेकंड फॅमिली, दुसरे कुटुंब सायबीन माय तिच्या उपस्थितीन प्रेझेन्स आणि हाजेरपणान पवित्र केल्ले. दुसरे कुटुंब जावन आसा भाव भयणीनो एलिझाबेथ आणि झेकरायाचे कुटुंब. सायबीन माय कितें करता? त्या कुटुंबाची भेट करता. मदर मेरी विजिट्स the family of Elizabeth and Zechariah. या लुकाच्या पहिल्या अध्यायांत लूक चॅप्टर 1 वर्स 39 थंयसर आमकां वाचूंक मेळटा. सायबीन माय एलिझाबेथची भेट करता. आता बायबल आमकां सांगता तिने त्या कुटुंबाची भेट केल्ले वरवीं ते कुटुंब झेकराया आणि एलिझाबेथचे कुटुंब देवाच्या कृपेन वरता. एलिझाबेथ देवाच्या कृपेन वरता. कारण कितें? सायबीन माय त्या कुटुंबाची भेट करता. सो 2 कुटुंबां जाली तिच्या उपस्थितीन. बिकॉज ऑफ हर प्रेझेन्स 2 families were made holy, sanctified. ती कुटुंबां पवित्र जाली. तिसरे कुटुंब, थर्ड फॅमिली, तिसरे कुटुंब सायबीन मायन पवित्र केल्ले ते कुटुंब जावन आसा काना शहराचे ते कुटुंब. तुमकां समेस्तान खबर आहा न्ही? काना शहरांत लग्न जाल्ले. त्या लग्नाक सायबीन माय गेली, जेजूय गेल्लो, नो प्रॉब्लेम. थंय वायन उणो पडलो. कोणाकच प्रॉब्लेम कळीत जावंक ना, पूण सायबीन माय प्रॉब्लेम कळ्ळे. आणि ती थंय आसले वरवीं त्या कुटुंबाची मर्याद उरली. त्या घरच्या येजमान्याची मर्याद तिने सांबाळली. तितले मात्र न्ही, थंयसर काजार जाल्ल्या जोड्याचे चेडे आनी चेडवाचे मान मर्याद उरली. तांचे काजार शाबीत उरले. जर तर सायबीन माय नातली जाल्यार तांचे काजार जाल्ल्या दिसत मोडून वयता.
आणि त्या कुटुंबाक नालेसाय अपमान भोगतो आसलो लोकांना पण सायबीन माहिती आसल्यावर बी ते कुटाम काना शहराचे कुटाम पवित्र झाले देवाची कृपा त्या कुटुंबात आसा झाली आणि आईले सगळे जळले वाईन पियेलं मात्र नाही बरो वाईन पिवून दादोसी पिवून ते पाठी गेले म्हणून बायबल आमकां सांगता कारण कितें कारण तशी सायबीन माय त्या घरांत आसली देखून तिने त्या घराची भेट केली देखून भेट केली मात्र नाही त्या खासदाराक तांणी तिका आपयल्ले देखून तीन कुटुंबां जाली चौथे कुटुंब भाऊ बहिणीनो सायबीन मायेच्या उपस्थितीवरवी पवित्र जाल्ले ते कुटुंब जावन आसा नाझारेताचे बागेवंत कुटुंब जुझे जेजू मोरी आणि जुझे हे कुटुंब आज चोखलो संसार हे कुटुंब पवित्र कुटुंब बागेवंत कुटुंब आदर्श कुटुंब म्हणून सगळो संसार आज वागणता कारण कितें म्हळ्यार त्या कुटुंबात आवय जावन सायबीन माय आसा देखून ती आसले वरवीं ते कुटुंब पवित्र जाले आणि त्या कुटुंबात जेजू जल्माता बेश्टेच बरी भुरगीं अशीच जल्मानात बरी भुरगीं खंयच्या कुटुंबात जल्मातात बऱ्या कुटुंबात मात्र जल्मातात त्या देखून हांवें सांगले हर एक पुत्रां सारकी आयकून घेया बऱ्या कुटुंबात मात्र बरी भुरगीं वाडटात आणि जेजू त्या कुटुंबात वाडलो चौथे कुटुंब जाले आतां आणि पांचवे कुटुंब सायबीन मायेच्या उपस्थिती वरवीं पवित्र जाल्ले देवाच्या कृपेन भरलेले जावन आसा जेजूचे आपोस्तल जेजू कुर्सार मेलो तो जेजू कुर्सार मारल्या उपरांत आपोस्तलाची परिस्थिती कशी जाली व्हॉट वॉज द सिच्युएशन ऑफ द अपोस्टल्स आफ्टर द डेथ ऑफ जीसस ते भियान भितर बसले दारां धांपून सकड लॉक करून भितर बसले भियान पूण देवा करता थंयसर कोण आसली एक स्त्री आसली सायबीन माय ह्या शिसा सांगता आपोस्तला सांगता थंयसर ती आसली तांकां मागणें करूंक शिकयताली तांचे सांगता सायबीन माय मागताली आनी कितें जालें तांचेर पवित्र देवता म्हणजे सायबीन माय आपल्या जेजूच्या शिसांचेर पवित्र देवंक त्या शिसांक तयाराय करता आपल्या हाजीरपणान उपस्थितीत मागण्याद्वारे त्या देखून आयचो विशय जावन आसा सायबीन माय मागण्याचो आनी भरवशाचो नमुनो म्हणून भाव भयणीनो बायबलांतली 5 कुटुंबां हांवें तुमच्या मुखार दवरली ती पवित्र जाली कित्याक म्हळ्यार सायबीन माय त्या कुटुंबांत आसली देखून आतां इतल्यार आमी रावचे न्हय दिस इज नॉट द एंड एक सवे कुटुंब आसा 6th फॅमिली ते पवित्र जावंक जाय ते देवाच्या कृपेन भरोंक जाय ते खंयचे कुटुंब सवे कुटुंब सायबीन मायेन पवित्र करीजे जाल्ले ते म्हजें आनी तुमच्या घरी एकल्याचे कुटुंब हे चड गरजेचे भाव भयणीनो उडास दवरा आमची कुटुंबां केदाळा पवित्र जातात आमची कुटुंबां केदाळा देवाच्या कृपेन वाडतात केदाळा सायबीन माय आमच्या कुटुंबांत आसा केदाळा मात ते देखून कशें सायबीन माय त्या कुटुंबांत जल्माली जोखीम आनी अण्णा काना शारांत तिने भेट केली आणि एलिझाबेथ आणि झकर्याच्या कुटुंबाची तिने भेट केली खासदाराच्या कुटुंबात ती आसली अपोस्तल सांगता सायबीन माय आसली तर आमची कुटुंबां आज पवित्र जायची जाल्यार आमच्या कुटुंबात देवाची कृपा वाडा जाय जाल्यार सायबीन माय आमच्या म्हज्या आनी तुमच्या कुटुंबात आसूंक जाय तर कितें आमी करूंक जाय कितें करूंक जाय म्हळ्यार तिका आमी येवकार मागूंक जाय तिका आमी आपोवंक जाय तिने आमच्या कुटुंबात जिवंक आसा त्या दाळा आमची कुटुंबां
पवित्र जातात आणि देवाच्या कृपेन वतात. भाऊ बहिणीनो, पण what is the actual situation of our families today? आजच्या आधुनिक संसारात आमच्या कुटुंबाची परिस्थिती कशी आसा? जायती आमची कुटुंबां झगड्याच्यो जागो जाल्या. इंग्लिशान सांगचे जाल्यार our families have become war zones, battle ground. झगड्याचो जागो, एकामेकां आमी झगडटा. Our families are infested with division and divorces. जायती आमच्या कुटुंबांनी वांडे फांडे आसात, डिवोर्स आसा. आणि कितें लॅक ऑफ रेस्पेक्ट. आवय बापांक वडिलांक रेस्पेक्ट ना, मान ना, गौरव ना. आमच्या कुटुंबांनी भुरग्यांक सारकी जतन ना, ती वायट वाटेर आसा. हाका कारण कितें? देवसाची सकत आमच्या कुटुंबांत राज करता. त्या देखून आमच्या कुटुंबांनी जायती प्रॉब्लेम आमी पळयता. थंयसर पिरोवणे आसा, ड्रिंक्स आमी कितें म्हणटा, मद्यपान आसा. कितलींच कुटुंबां आज नासाच्या वाटेर आसा. पवित्र जायते जाल्ली आमची कुटुंबां देवसार थंयसर राज करता. पूण आमी भिवची गरज ना. त्याच बायबलाच्या उतराक आमी जेनेसिस उत्पत्ती ग्रंथ चॅप्टर 3 वर्स 15 थंयसर सर्वेस्वर देव देवसाराक कितें म्हणटा? तुज्या बोल एक स्त्री मोडटली, तुजी तकली एक स्त्री पिठो करतली. A woman will crush your head म्हणून. भाऊ बहिणीनो, आमच्या कुटुंबान ह्यो वायट संगती आसा. ताची कोणाची कामां? देवसाराची कामां. तर ही कामां आमची कुटुंबां ह्या देवसाराची सगळं आमच्या कुटुंबांत हांव देवसाराचे बोळ आमच्या कुटुंबांत आसा तें मोडी जाय जाल्यार हाका एकच वाट, सायबीन माय आमच्या कुटुंबांत जल्मोवंक जाय. जल्मोवचे मात्र न्ही, तिका आमच्या कुटुंबांत आमी आपोवणे दिवंक जाय, स्विकार करूंक जाय. फादर आमच्या कुटुंबांत इमाज आसा, म्हज्या अराउंड द नेक देर इज रोजरी, म्हज्या गळ्यांत रोजरी आसा. तितलें आसलें आपोवना, तें जायचें. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, गरजेचें. सायबीन मायची इमाज आमच्या घरांत आसूंक जाय, आमच्या गळ्यांनी गोंद आसूंक जाय. पूण तितलें आसलें आपोवना. आमी तिचे सांगात मागोवंक जाय. तिची जतन, तिने दाखयल्ली वाट आमी जिवोवंक जाय. त्या देखून तरणाट्यांनो, भुरग्यांनो, व्हडांनो, आवय बापायनो सारक्या रितीन समजून घेया. सायबीन माय एक आवय जावन तिने तिचे कुटांक बऱ्या तरान बांदून हाडिल्ले. त्या देखून आमी आमची कुटां आज पवित्र करी जाय जाल्यार आमी हर एकल्यानी आवय बापायनी भुरग्यांची बरी जतन घेवंक जाय. आमच्या तरणाट्यांनी आवय बापायचे उतार आयकून मानान आनी गौरवान आमी आमच्या कुटुंबांत जिवंक जाय. कोण तर एक मनीस वायट वाटेर आसा, if you are on the wrong track, living a bad life, उडासोराक सायबीन माय आमकां सोदून येता. जेजू देवळांत चुकून गेलो, रायट? जेजू जेरुजालेम देवळांत चुकून गेलो. सायबीन मायन कितें केलें? आमकां सायबीन कितें करता? आमकां सायबीन मात्र न्ही, तिचे सांगात तिचो पती आसलो, जुजय आसलो, ती कितें करता? तांकां सोदून वेता. त्या देखून युवा जाणांनो, those who are youth here, remember, when you are on the wrong track, your parents will come in search of you. सायबीन माय आज तुमचे ते देवाक पळयता, जेजूक पळयता, आणि जेजू ते ती तुमकां पळयता. सो ही म्हजी थोडी उतरां. सायबीन माय आमची कुटुंबां परिवर्तन करूंक तिका सकत आसा, तिका बोळ आसा. खंयच्याय देवसाराची सकत ती मोडोवंक पावता, ती नाश करूंक सायबीन माय पावता. ही बायबलाची उतरां. त्या देखून ह्या सायबीन माय तुमच्या कुटुंबांत जल्मोवंक अवकाश करून दिया. तिचो हांगा जल्मा दीस करून बारी संतोश आमकां तें पावना. आमच्या घरांनी तिका जल्मोवची चान्स आमी सगळ्यांनी दिवचें. आनी निमाणें सेंट बर्नार्ड, भगवंत बर्नार्ड अशें म्हणटा, सायबीन मायेक तुमच्या मनांत दवरा, जेजू तुमच्या काळजांत जियेतलो, वाडटलो. इंग्लिशान सांगचें जाल्यार
keep Mother Mary in your mind and Jesus will grow in your heart. उडास दौराय सबिन माये तुमच्या मनान दौरा जेजू तुमच्या काळजात वाढत येतलो आणि आमची कुटुंब गॅरंटी पवित्र जातली देवाच्या कृपेन भरलेली जातली आणि निमाणे इंग्लिशान आमी ते कथार म्हणतो जायते बडे बी विथ अस मेरी along the way guide every step that we take lead us to Jesus your son म्हणजे साहेबीन माये आमचे हर एक मेटांत आमकां तू राख आनी सांबाळ आमका वाट दाखय आमकां आमच्या जिवितांत फाट जावन सोडी नाका त्या दळार साहेबीन माय म्हणटली भिये नाका दैसनी नाका म्हज्या पुता म्हज्या धुवे हांव तुमची आवय जावन आसा ह्या उतरांनी हांव म्हजो शर्मा मागेर करता ही उतरां सारक्या रितीन मदीं दवरा आणि आम्ही आमच्या कुटुंबाची नवसर्गी करूंक प्रयत्न करया साहेबीन माय खंयसर आसा थंयसर देवास कोण आसा देव थंयसर आसा देवाची कृपा आसा आनी देवाची बेसांव आसा आमची सुमेस्त कुटुंबां साहेबीन माय पवित्र करून दी म्हणून आज तिच्या खातीर आमी मागया आमेन. आमचो बाबात आता आम्ही परगटदारांना उसाल्या सदमानता देवा सर्गविच्या आमच्या सोमिया दुपयतात मी गरजी सांभाळा अंगवान म्हणे येता जन्मलो पोस पर्यंत पद पोस सोसले एका कुसा चढलो दोन्ही मेळून दुखाने गेलो ते मेले म्हणे ते बल्लो तिसऱ्या मेलेले जीवन झालो सरकार चढलो सर पदवीदार जीवन करून घेतलो कत्मंता पवित्र आत्मे कतोलिक सभे भक्तांचे पात्राचे आम्ही हांगासर मिसाच्या बलिदानाक जायती मागणी आणि तेसा घेऊन आयल्या तिंच मागणी आता आम्ही साहेबीन माय मुखांतर देवा मुखार दवरया. बाबा आमच्या पाक साहेबांक गवळी बापांक याज्ञिकांक आणि धार्मिकांक राख आनी सांबाळ तुजो मोग आमच्या काळजांत घालून वावुरतल्या त्यांच्या मिसावाच्या वावरान तेका संतोष समाधान आणि सबस्काय दी म्हणून मागता. आमच्या समाजाच्या पुढाऱ्यांनी त्यांची जबाबदारी पाळताना मनुष्याच्या जीवाक आणि ओदीक करून चेडवा भुरग्यांक आणि वस्तोऱ्यांक मान देऊन आणि त्यांच्या उदरगती पासून कायदे काढून त्यांना तुझ्या पवित्र ओर्म्यान भर म्हणून मागता. जेजूच्या नावान बापा हे मागणे करता तुका. सर्वींच्या बापा आमच्या घरात आसात त्या सर्व वस्तोऱ्यांक आणि चेडवा भुरग्यांक आम्ही मोगान पळोवन त्यांच्या सोसणार झुजोवन आमकां काळजीदार कोण दी म्हणून मागता. जेजूच्या नावान बापा हे मागणे करता तुका. मोगाळ बापा आमच्या शेता वाटांनी वावर करून आमचे दिसपटे जेवण खाण उत्पन्न करतल्या आमच्या शेतकऱ्यांक तुझ्या उदार आशीर्वाद
आणि त्याच्या वागांचो फळ त्याका फावो कर मन मागता. जायत्यो वस्तुरे आवयपणाचे देणे मेळून असेतात. त्यांका एकीच भुरग्याचे देणे फावो जावन मारयेचे मजती बापा लागीं मागुया. मौनपणान आमच्या खासगी आणि वैयक्तिक कुटुंबाच्या गरजा पसत देवा लागीं मागया. सर्वेस्परा देवा, वडा कालतिकायेन आमी दोनी मागणी तुज्या मुखार दवरल्यात. जायती मागणी अजून आमच्या काळजंतांनी मनांत गुपीत आसा. ही सर्व मागणी दयेन आयकून घे आनी आमची कुटुंबां तुज्या सर्गीच्या आवय ओंकार साहेबीने मुखांतर पवित्र कर. या आमी मागता तुज्या पुताचे सुक्रिस्त आमच्या सिन्या वरवीं. आमीन. म्हज्या भाव भयणीनो, म्हज्या आनी तुमचें हें बलिदान सरपत वेदार देवा बापाक मानतात असलें सामन म्हाका भोव मोगाळ बापा, व्हडा मोगाण अंकाराच्या कुसव्यांत आमचे मनशा सैम घेतलेल्या तुज्या पुतान आपल्या आवयचे अंकारपण इबाडूंक ना, पूण ते पवित्र केले. तोच तुजो पूत जेजू आमकां वाक्यांचे सर्व कुंदावणांतली निवारून दिसान दीस अदीक पवित्र करून
आणि या वेळात आम्ही करता ते आमच्या जिणेचे समर्पण आपल्या समर्पणात घेऊन तुझ्या मुखात वरून पाहू या आम्ही मागता त्यास ख्रिस्त आमच्या सुम्यावर सर्वेश्वर तुमचे सोबे असो आमची काळजा उभारूया सर्वेश्वरा तुमच्या देवाक दिन वासूया सर्वेश्वरा पवित्र बापा सर्वोद्वेदन आणि शासनाच्या देवा सरकारी आणि सर्वत्र आम्ही तुका दिन वासून फावो वो कायदो नीती सो आणि आमच्या फायद्या असो नित्य अंकर मरेक आम्ही नमन करताना याका ताळ्यान आम्ही तुका वाखणता तुका वंदिता तुझी कीर्ती परगटा आपल्या अंकरपणाची वडवी सांभाळून पवित्रत्वाच्या कृपेन तुझ्या एकल्याच पुत्राची ती आवय झाली आणि शासनाक प्रकाश तिने संसारात फांकयलो तो जेजू ख्रिस्त आमचो सोमी ताच्या उदेशीक देवदूत आणि सर्गीचो सगळो दळबार तुझी कर महिमा वाखणता ताचे सांगाते आमचे थाळे मेळो आनंदान आम्ही तुझी स्तुती गायता ते स्वरी जेवण जातस ताणे कावच घेतली तुका नव्यान दिन वाचलो ती आपल्या शिसांक दिली आणि म्हणे तुम्ही समेस्त घेयात आणि अंतले पियेयात ही म्हज्या रक्ताची कावस नव्यानी सस्ने करोराचे रागार पातकाचे मोक्षाने मेळच्या तुमचे पासून आणि समेस्त मनशा पासून ते वारपतले ही म्हज्या उगडासा करा Amarta sugut pergatuya
तुझे मुखार येऊन आणि तुझी सेवा करूंक आमकां फावो केले देखून आमी तुका दिन वाचता आणि जेजूचे कूड आणि रगत सेवतले आमकां सुमेस्तांक पवित्रत्म्या वरवीं एकठांय कर म्हण आमी नम्रतायेन मागता. सोबेस्परा आखे पृथ्वीचेर विस्तारले तुजे पवित्र उदास कर आणि लिव आमच्या बाबेल बापा दरेक आमच्या बाबेल बापा आणि सगळे यात्री वर्गा बरोबर तिका प्रतिभोगान वाडय. पुन्हा जीवन पुन्हाचो पुरवणसो करून मेळया ती आमच्या भाव भयणींची काकूट कर तांकां आणि तुजी इश्ट पद्दत मेळ्या समजता तुजे परसोळीक मुखामळ पडून फावो कर आम्हा समजतानाची दया कर म्हूण आमी मागता. आंकुर मरिये देवाची संगाती भाग्यवान तुझे पित्सोपती भाग्यवान धर्मपुता भाग्यवान फ्रांसिस सेस भाग्यवान जूड भाग्यवान देवसाय पिळे आणि सगळी दुःखा मनवळया त्या सगळ्या भक्ता बरोबर सासनाच्या सुखां आमकां वांटो दी. तांच्या संगाता तुझी महिमा गावून आमकां फावो कर जेसू क्रिस्ता तुज्या पुता वरवीं. त्याच जेजू वरवीं त्याच जेजू संगता त्याच जेजू थंय पवित्रत्म्याच्या एकपणान सर्वोद्वेगार बापा सर्वंदन आणि वैभव तुका ससनाच्या ससना. आमच्या सुरंदराची आज्ञा मनात धरून ताणे शिकयले ते प्रार्थना दीर्घपण म्हणूया. आमच्या तुझे नाव पवित्र जाव तुझे राज आमकां येवं तुजी खुशी स्वर्गांत जाता तशी संवसारांत जाव आनी आमचो दुसपेटो गिराक जायज आमकां दी आनी आमची चुकलेल्यांक बक्षी जाव तशी आमची पातकां मागोस आनी आमकां टाणेत पडूं नकाय पूण वायटांतले आमकां निवार. सर्वेस्परा स्वर्ग वायटांतले आमकां निवार. दया करून ह्या जिवितांत सवस्ताय आमकां दी. सर्गेच्या बाग आनी आमच्या सुरंदरा जेजूचे येणे बरोशान त्रेकतेल्याक आमकां तुज्या उदारका कळते सर्पातकांतले सुटय आनी सर्व आकांतांतले वाटाय. तुजी सासनाच्या सासना समे जेजू क्रिस्ता तुवें तुज्या दंदुतामुळे तुमकां शांती दवरता म्हजी शांती तुमकां दिता. आमच्या पातकांचेर न्हय पूण तुज्या पवित्र सभेच्या बाबाचेर दिश्ट घाल आनी तुज्या कुशे प्रमाणे तिका शांती दी आनी एकवटान सांबाळ. तुजी येता आनी रातभर चलयताय ससनाच्या ससनाक. सोम्याची शांती सदांकाळ तुमचे सगळे आसो. तुमचे सगळे आसो. माया मोगाचो गुर्त जावन एकामेकाक शांती दी.
या शेळयेच्या येवनाका पयल्यान हांव आनी तुमी समेस्त सुभागे Sobie to zamočil, zbratem pána, protože tady krátká moje
प्रार्थूया. प्रितीच्या बाप्पा आयच्या दिसा जन्मलेली भाग्यवंत आमकां मरिया अख्ख्या संसाराचो बरवसो आणि मनशाच्या सडवणेचे फांते म्हणून आम्ही ओळखता. देखून दिनवाशी आणि संतोष भरीत काळजान तिच्या वरवीं मनशा सैमान आयलेल्या तुझ्या पुताक उंड्या सोऱ्याच्या रूपान आम्ही घेतला. तिच्या आदारान जेजू क्रिस्ताक अत्रेकून सोदूंक बाबार्थान ताका आपलो सोडवणदार म्हूण मानून घेवंक आणि ताच्या एकवटांत सदांकाळ जिवंक समेस्त मनशान फावो कर म्हूण आमी मागता. त्या तुझ्या पुता जेजूचे नांवी. सर्वेस्वर तुमचे सभे आसो. तुमचे सभे आसो. आणि सर्वोत बेदार देव बाप आणि पुत आणि पवित्रोत्मा तुमचेर आशीर्वाद घालूं. वसोण्यात ख्रिस्ताच्या शांतीन तुमकां धाडटा. देवाचे Yeah.